संकल्पना. एका साईडला आपण पाहतोय स्नेहल पर्व, एका साईडला आपण पाहतोय सिद्धेश्वर युवा मंच पोलादपूर. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठलाग सुरू आहे. इथून पुढे आपण पाहतोय सिंगल तर घेतली गेली. दुसरा धाब्याचा कॉल. या वेळेला आपण पाहायला गेला तर कल्पेश यांचा होता, परंतु नाही घेतली गेली. एकच धाबेवरती आपल्याला पार मिळत आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती जास्त काही नाही करू शकले वासिक, आणि जर पाहायला गेलं तर सिंगलने टीमची धाबसंख्या आपल्याला पुढे जाताना पार मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय कल्पेश मोहिते, पोलादपूरचा पोलाद म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पोलादपूरची जी मानाची स्पर्धा असते पीटीपीएल, 2 बाईक आपल्या नावावरती करणारा खेळाडू कल्पेश मोहिते इन ऍक्शन आपण पाहतोय. पुढचा बॉल, ओखोलातला परफेक्ट यॉर्कर. LBW ची अपील तर गेली होती, परंतु इथून यावेळेला पाहतोय कोऑर्डिनेशन नाही आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळते. कल्पेश मोहिते मैदानाच्या बाहेर. गेली होती, परंतु अंपायर्सने आपण पाहतो या तिथे जर पाहायला गेलात तर नॉट आउटचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळाला, आणि त्यामुळे जर पाहायला गेलात तर कल्पेशला एक छोटी सिंगल घ्यायची होती, परंतु तिथेच बॉल होता आणि त्यानंतर मृणाल वर्सोकरला आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये कल्पेशला बाहेर जावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे हेमंत उतेकर, दाखल होताना पाहायला मिळतील. डावकुरे आताचा बॅटर, आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय या गणेश बाविस्कर सर. नुकतीच रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कव्हरअप केली गेली आहे, असे नामवंत पंच आहेत गणेश बाविस्कर सर. त्यांच्या समवेत आपण पाहतो आपल्याच विभागामधील ज्यांनी खऱ्या अर्थानं दादलीपासून सुरुवात केला आणि गुजरात राज्यापर्यंत पोहोचले असे बंटी जाधव सर आपल्याला ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला मला चर्चा करत होतो की खूप सारे नामवंत खेळाडू आपल्याला या खेळपट्टीवरती किंवा या स्पर्धेमध्ये खेळून गेलेत. डोंगरेचे आपण पाहतोय साजिद लाला, सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जेपी पॅनलमध्ये सातत्याने पाहायला मिळतात. साजिद लाला सर ते सुद्धा आपल्याला इन ॲक्शन इथे पाहायला मिळाले. त्याच वेळेला इंदापूर फायटर या संघाकडून दत्ता पानोलकर, ज्यांचं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा होती. वैष्णव इलेव्हन कुलाडचे ताता मालुसरे सध्याच्या घडीला संघ मालक आहेत, परंतु त्यांनी एक काळ होता जो क्रिकेटचा गाजवला होता. बंटी सोनावणे असतील, सचिन अमृतकर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठं नाव डिंगडॉंग पुण्याचे अफजल, आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळाले. मृत्युंजय पुण्याचे ऋषी गोळे सर, आपण त्यांना देखील इन ॲक्शन इथे पाहिला. त्याच वेळेला तिरुपती सावर्डेचे संजय पाकळे असतील, त्याच वेळेला सचिनजी कदम असतील, शेखर निकम, म्हणजे सध्याच्या घडीला जे आमदार आहेत ते सुद्धा या खेळपट्टीवरती किंबहुना या स्पर्धेमध्ये खेळून गेलेत. त्यामुळे ही फार महत्त्वाची बाब आहे. या स्पर्धेला लागलेली परंपरा, गेली कित्येक वर्ष आणि कित्येक मोठ्या खेळाडूंचा सहभाग तुम्ही आम्ही सर्वांनीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला आहे. अशी अग्रक्रमांकावरती असणारी स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं आयोजित केलेली माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 भव्य पर्व. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण या सामन्याला करूयात सुरुवात. मयूर वाघमारे पाऊन ट्रॅक वरती षटकातील पाहतोय. पुढचा बॉल, कोलातला बॉल, परफेक्ट यॉर्कर होता. बॉल तिथेच थांबेल. इथून पुढे सिंगल घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. मयूर वाघमारे गेला अगदी जर पाहिला तर 6 ते 7 वर्षापासून याही नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर आपल्या नावावरती करणारा खेळाडू आणि कित्येक बाईक आपल्या नावावरती करणारा खेळाडू, देवत एक्सप्रेस म्हणून ओळख आहे मयूर वाघमारे यांची. वेगवान जलद गतीचा गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील.
कोलातला बॉल अक्षरशः खोदून काढलाय. मिड ऑफला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळते. वासिकला देखील माहिती आहे मयूर चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे शांत संयमाने खेळलो तर पुढील गोलंदाजावरती मी आक्रमण करू शकतो. सध्याच्या घडीला सेफरित्या खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 3 आकडावरती. लो फुल टॉस या वेळेला तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग तर केली आहे, परंतु याही वेळेला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. सिंगलने इथून पुढे टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. P1चा षटक क्रमांक 1 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक डीप मिड विकेटला 30 सर्कलच्या बाहेर, त्याच वेळेला एक वाईटिश लॉंग ऑफ, त्याच वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपला तो खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. या वेळेला फटका चांगला आहे, लाजवाब आहे. ऑन साइड पाहतोय 1-2 का 4 करत या स्पर्धेचा पहिला चौकार. इथून पुढे जर पाहायला गेला तर अगदी शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक सिलेक्शन वासिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो बॉल जर पाहायला गेला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धावांसाठी तो चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 8 आकड्यावरती. 8 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्नेहल परवा आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. शेवटचा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहे, विनंती असेल आपण कृपया करून या. सार्थक आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 डिलिव्हर करण्यासाठी पहिली ओव्हर पाहिली मयूरने चांगलीच डिलिव्हर केली, हाताळली. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजीचा करत होता, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार आल्याने टीमची धावसंख्या 8. षटक क्रमांक 1 मध्येच पॉवर प्ले होता, त्याचा फायदा जास्तीचा पाहतोय नाही उचलला गेला. चला विनंती असणार आहे मृणाल, आपण थोडीशी घाई करा, आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. जवळपास आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि आज ओपनिंग डे, त्यामुळे खूप सारा वेळ आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाला. त्यामुळे विनंती असेल इथून पुढे आपण थोडीशी घाई करा आणि इथून पुढे आपण लगेच या मॅचला सुरुवात करणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सार्थक. या वेळेला बॅटर फिरवली होती, ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा इथून पुढे प्रयत्न राहिलाय की काय, कारण का बॉल अगदी आपण पाहतोय निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा बॉल, धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. समोर आपण पाहतोय ताकदीचा संघ आहे स्नेहल पर्व, अर्थात अलिबाग तालुक्यामधून आलेला हा संघ सध्याच्या घडीला फिल्डिंग करतोय. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. सध्याच्या घडीला टीमची धावा संख्या 8 आकड्यावरती. डावकुऱ्या हाताचा बॅटर आपण पाहतोय हेमंत. पुढचा बॉल कोलातला बॉल खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डीप मध्ये आहेत खेळाडू, जास्तीचा धावा नाही मिळणार आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर सिंगल येताना पाहायला मिळते. हवाई सफरवरती तुम्हाला बॉल पाठवावे लागतील. या खेळपट्टीवरती खूप सारा धावा देखील आपल्याला होताना पाहायला मिळाल्या, परंतु चांगल्या टप्प्यावरती जर गोलंदाजी केलात तर मग धावा तुम्ही थांबवू शकता. आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला स्नेहल पर्व अर्थात अलिबागच्या टीमने आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत. अद्यापर्यंत फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू आहे. पहिली ओव्हर मयूर वाघमारे, दुसरा षटक आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती सार्थक. समोर आता मात्र जर पाहायला गेलं तर पुण्याचे खेळाडू नाव आहे वासिक शेख.
हो यावेळेला वासिकने हल्ला केलाय, समोरच्या दिशेने बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मी वासिकला शांत नाही ठेवू शकत. ज्या वेळेला वासिक सेट होतात त्यावेळेला गोलंदाजांना अपसेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच होताना पाहायला मिळत आहे. आणि आजही आपण पाहतोय एक चौकार एक षटकार त्यांच्या माध्यमातून. चला बॉल जर गेला असेल तर आपण लगेच दुसरा बॉल नाही इथून पुढे आपण मॅच सुरू करा. षटकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 15 या आकड्यावरती. चला विनंती असणार अंपायरचा, चला बॉल द्या, अजून बॉलची पूर्तता करा जेणेकरून आपण लगेच मॅचला आपण सुरुवात आपल्याला करताना पाहायला मिळेल. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आता मात्र वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा ते आनंद घेऊ शकतात. आणि ऐतिहासिक असं हे क्रीडांगण चांडेचं आपण पाहतोय क्रीडांगण. आणि याच मैदानावरती कित्येक सारे खेळाडू आपल्याला घडताना पाहायला मिळाले. हॅलो हॅलो निश्चितपणाने पहिलीच मॅच आहे त्यामुळे कधी बॉल ज्या वेळेला हरवेल किंवा दूरवरती जाईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला नवीन बॉल देऊ पहिला मॅच साठी. त्याच्याकडे देखील मी दोन्ही टीमचं लक्ष वेधेन. षटकार आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते 15 या आकड्यावरती 15 रन. धावा आता मात्र यायला सुरुवात झाली की काय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर वासिक शेख. यावेळेला बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. टप्पा पडला, बाहेरच गेला. आणि त्यानंतरला आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाते. टीमची धावा संख्या पुढे जाईल 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांची लढत आहेत. 4 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी करताना. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचा आपण पाहतो इथून पुढे हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना सार्थकला अद्यापर्यंत लाईन नाही सापडली आहे. बाहेरच्या दिशेने बॉल म्हणजे पायांचा वेध घ्यायचा आहे परंतु खूप बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे जर पाहायला गेला तर लगातारचे हे 2 व्हाईट बॉल. एक्स्ट्राचा धावा आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या मधून 17 या आकड्यावरती टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे. 17 रन ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची गडा घेतली पाठीमागच्या दिशेने. आउटफील्ड टू फास्ट. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाच्या 4 धावा चौकार. वेगानं बॉल डिलिव्हर केला होता गोलंदाजी करताना सार्थक या गोलंदाजाने. बॅटची मात्र हलकी एज लागली आणि बॉलच्या वेळेला त्या मैदानावरती जाईल त्यावेळेला प्रचंड वेगानं जाणार आहे. कारण का सुसज्ज असं मैदान या स्पर्धेकरिता आपल्याला फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला खोलातला बॉल पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय खेळाडू आहेत डीप मध्ये. लॉंग लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. फिल्डिंग चांगली केली आहे. एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधून टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 22 आकड्यावरती. 22 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 22 धावा अद्यापर्यंत बनल्या गेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा थांबवलं गेलंय आणि बघता बघता इथून पुढे जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे
11च्या सरासरीनं 22 आकड्यावरती 22 ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. परंतु यानंतरची होणारी मॅच नंबर 2 मी आवर्जून कॉल करेल दोन्ही टीम्सला. चॅम्पियन स्पोर्ट्स आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी रुमान 11 महाड. आपण दोन टीमचे कॅप्टनचं मी लक्ष वेधतो. आपण कृपया करून इथे या. मिड इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन स्पोर्ट्स त्यांच्या समोर खेळण्यासाठी रुमान 11 महाड हा संघ आपण पाहणार आहोत. अनेक आज टेनिस बॉल क्रिकेटमधील तारे सितारे येणाऱ्या 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 तळण्यासाठी मयूर वाघमारे. ISPL चा जो स्विंग टेप बॉल होता डिलिव्हर करण्यामध्ये ज्याने यश संपादन केले यंदाच्या हंगामामध्ये, असा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळेल. देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय, नाही सापडणार. जर तुम्ही थोडे जरी लेट झालात तरी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. ते चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. अद्यापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत मयूर आणि त्यासाठी ओळखले जातात. सध्याच्या घडीला ॲज अ आयकॉन म्हणून कामगिरी करतायत. कोलातला बॉल समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर वाघमारे यांच्या माध्यमातून उगाच कोणाच्याही वावा नाही होत. त्यासाठी कित्येक वेळा आपण पाहतोय प्रॅक्टिस केली असेल, कित्येक वेळा मोठमोठ्या मॅचेस खेळल्यात आणि त्याचा अनुभव घेऊन आज पुन्हा एकदा या मैदानावरती दाखल झाले मयूर. या वेळेला खोलातला बॉल उडवलाय समोर. स्ट्रेट हिट, इट्स अ ग्रेट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मयूर वरती हल्ला, 6 धावा. पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच पहिल्याच पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक पुण्याचा खेळाडू, एक पनवेलचा खेळाडू. या वेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं. लॅप स्वीप खेळायचं होतं वासिक यांना, परंतु बॉल जर अगदी बाहेर गेला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या 29 आकड्यावरती 29 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पहिलीच मॅच आहे त्यामुळे तेवढाचा अंदाज येणार नाही की कितपत धावा सेफ आहेत या खेळपट्टीवरती, परंतु धाबा बनवावे लागतील. सुंदर असं हे मैदान, त्यावरती खूप सारा धाबा होतात. पॉवरफुल बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. पण चांगला आयकॉन घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. पुढचा बॉल. या वेळेला हेमंत उदेकर आडव्या बॅटनं आपण पाहतोय खेळाडू आहेत. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. थोडेसे लेट झाले, अन्यथा जर कॅच घेण्याचा प्रयत्न असता आणि तेच कॉल मयूरने देखील आपल्याला पाहायला मिळाला. दिला होता की कॅच इट, परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. सिंगल आली. सिंगलच्या मधून 30 आकड्यावरती टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 30 रन ऑन बोर्ड. या वेळेला इथून पुढे आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या दिशेने सिंगल घेतली. दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय आणि दुसरी ही धाव आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने आपण पाहतोय इथून पुढे बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. एंड ऑफ द 3rd ओव्हर. टीमची धावसंख्या आपण पाहतो आपल्यावरती 32 आकड्यावरती 32 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती 32 धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल, परंतु महाडकर बघा अगदी आवर्जून सगळेजण एकत्रित आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आणि आज मॅचचा या स्पर्धेत जाताना माहिती आहे स्पर्धा दमदार आहे आणि फ्रेंड्स ग्रुप महाड म्हटलं की एक ब्रँड आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलेच आयोजन पाहायला मिळत आहेत. चांगलेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. वर्षातून एकदा या सर्व खेळाडूंना बघण्याची संधी मिळते या संपूर्ण महाडकरांना. त्यामुळे आवर्जून हे सगळेजण मैदानाच्या चहूबाजूला रसिक प्रेक्षक वर्ग येताना पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा तेव्हाच यशस्वी होते ज्या वेळेला प्रेक्षक वर्गांची आपण पाहतोय तुडुंब गर्दी मैदानाच्या चहूबाजूला पाहायला मिळते. आणि आता पहिल्याच मॅचला, पहिल्याच इनिंगला प्रेक्षक वर्गांची गर्दी तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पाहतोय चौथा डिलिव्हर करण्यासाठी अनिकेत मोकळ आपण पाहतोय. जे समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर प्रेक्षक वर्ग आहेत, आपले पाय कृपया करून किंबहुना तुम्ही वरतीच बसा, जेणेकरून तिकडे काही घडणार नाही याच्याकडे देखील आपण लक्ष वेधून. येस, थँक्यू. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. या वेळेला जर पाय गेला तर इथून पुढे सिंगल इथून पुढे आपण पाहतोय तिथे नव्हती आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. हेमंत त्या बॅटरला व्हाईट बॉलचा इशारा होता आणि इथून पुढे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये हेमंत उदेकर मैदानाच्या बाहेर विकेटचा. पाहायला मिळतात पुण्याचेच आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे राजू पाटे आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. दोन पुण्याचे आयकॉन सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एका साईडला वासिक शेख जे चांगली बॅटिंग करतात, त्यांच्या बॅटमधून अद्यापर्यंत 2 षटकार 2 चौकार आल्यात आणि एका साईडला चौथ्या क्रमांकावरती राजू पाटे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॉन ट्रॅकवरती अनिकेत मोकल ज्याने रबर बॉलचं क्रिकेट खूप गाजवलं होतं, तो आता सध्याच्या घडीला बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. वासिक वैयक्तिक 24 धाबसंख्येवरती बॅटिंग करतायत. हो, या वेळेला वेगवान बॉल सफल तर झाले होते वासिक. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. हा डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि हीच तर बॅटल बघण्यासाठी संपूर्ण महाडकर आवर्जून उपस्थित राहिलेत. आयकॉन येऊन कसे खेळतील त्या ग्रामीणच्या खेळाडूंसोबत ते तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे आणि खूप काही शिकण्यासारखं असं या सगळ्याच आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून. ते सगळं बघण्यासाठी आमचा प्रेक्षक राजा वर्ग आवर्जून उपस्थित राहिलाय. अनिकेत मोकळ आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती राऊंड द विकेटने. पुढचा बॉल. हो, या वेळेला पिक केलाय बॉलला 6 धाबांसाठी टिक केलाय वासिक शेख यांच्या बॅट मधून उतुंग षटकार. थँक्यू. सोपं नसतं ज्या वेळेला स्लोवर वनचा बॉल पिक करणं. वासिंगने अगदी आपण पाहतोय तिथे जर पाहिलं तर थांबले, बॉलला पाहिलं त्यानंतरला ऑन साईडला आपण पाहतोय जो स्ट्रॉंग झोन आहे वासिकचा त्याच्या बॅटमधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 39 आकड्यावरती 39 आणि 39 मधल्या 30 धावा वासिकच्या आहेत. त्यामुळे चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. अनिकेत वरती हल्ला चढवला गेलाय. षटकातील आपण पाहतोय आता मात्र पुढचा बॉल राऊंड द विकेटने. हो, या वेळेला अप्रतिम दर्जाचा आपण पाहतोय बॉल. वासिकला देखील माहिती होतं खोलातच बॉल येईल, त्यामुळे पाठीमागे गेले होते. सिंगल घेण्याचा इथून पुढे आपल्याला प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट होईल. सिंगलच्या मधील टीमची धावसंख्या 40 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक सध्याच्या घडीला आपण पाहतोय 4 अद्यापर्यंत प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पुण्याचे खेळाडू आज आयकॉन म्हणून आपण पाहतोय सिद्धशेठ युवा मंच पोलादपूर या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव आहे राजू पाटे. स्ट्रायकिंग एंडवरती डावकुरा त्याचा बॅटर. हो, या वेळेला खोलातला बॉल ओव्हर पिच बॉल आपण पाहतोय सातत्याने केली जाते. त्यांना माहिती आहे या मैदानाचा अंदाज. ज्यावेळेला आकुटप्प्याची गोलंदाजी जर तुम्ही केलात तर थोडासा टाइम मिळतो बॅटरला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ शकतात. म्हणजे पूर्णपणे अभ्यास करून हा संघ आज मात्र दाखल झालाय या स्पर्धेमध्ये. स्नेहल पर्व या नावानं आपण पाहतोय संघ दाखल झालाय. अलिबाग तालुक्यामधील नामवंत खेळाडू इन ऍक्शन आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. या वेळेला समोरच्या दिशेने बॉल बॅकड्रॉ करण्याचा प्रयत्न. मयूर तिथे आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत.
सिंगलच्या मधील टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती 42 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय विद्युत झोतामधील टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा चर्चा रंगली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मी तर म्हणेल. या वेळेला राजू पार्टे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय हा भव्य ऑन साइडला षटकार. चला प्रेक्षक वर्गांना विनंती असेल जर आपल्या आवाक्यामध्ये जर बॉल असेल तर कृपया करून आपण उपलब्ध करा मैदानाच्या आतमध्ये जेणेकरून मॅच थांबणार नाही आणि अगदी व्यवस्थित वेळेमध्ये आपण सगळ्या मॅचेस कव्हर करू. तुमचा आमचा सगळ्यांचा वेळ फार महत्त्वाचा आहे. यस बॉल लगेच उपलब्ध करा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय म्हणजे 24 बॉल संपलेत आणि टीमची धावसंख्येचा विचार करायला गेला तर 12च्या सरासरीने पुढे चालली आहे 48 आकड्यावरती 48 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. कल्पेश बाहेर गेलेत कल्पेश मोहिते. त्याच वेळेला हेमंत उद्देकर हे सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. परंतु वासिक शेख अजून एक खेळपट्टीवरती आपण पाहतोय आणि त्याला साथ देण्यासाठी राजू पार्टे आपण पाहतोय पुण्याचे आयकॉन खेळाडू आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा खेळपट्टीवरती आहेत. त्यांच्याही बॅटमधून एक षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 48 आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी आयुष बोकाडे आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. युवा आहेत परंतु पंकज जाधव यांनी विश्वास दाखवलाय आयुष बोकाडे या खेळाडूवरती. समोर आपण पाहतोय ऑल इंडिया ओपनचे आयकॉन खेळाडू वासिक शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल स्लॉग ओव्हरचं षटक आहे त्यामुळे आता कशी गोलंदाजी करतील ते सुद्धा बघावं लागेल. 48 वरती टीमची धावसंख्या तर थांबली गेली आहे. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे 6 बॉल आहेत त्यामुळे इथून पुढे ते फार महत्त्वाचे असतील. मॅच डिसाइडेड करणारे हे 6 बॉल सुद्धा आपण म्हणू शकतो. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल चांगला आपण पाहतो डिलिव्हर केलाय. आयुष्य गोलंदाजाने सिंगल घेतली गेली आहे. फिल्डर येथील प्रचंड वेगानं फिल्डिंग चांगली केली आहे आणि एका धाबेवरतीच तिथून पुढे थांबावं लागेल. एकाच्या मधीनं 49 ऑन बोर्ड. समोर वासिक सारखा बॅटर त्याला पहिला बॉल डिलिव्हर करणं चांगल्या टप्प्यावरती हे सुद्धा फार धाडसाचं काम आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचे सगळेच खेळाडू अपग्रेड झालेत. समोर कोणता बॅटर आहे त्याच्या नावावरती किती रेकॉर्ड ते नाही बघत. मला फक्त माझी गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करायची आहे अशा माइंडसेटने आपण पाहतो हे सगळेच खेळाडू आवर्जून आपल्याला या खेळपट्टीच्या दिशेने या मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. राजू पाटे स्टॅकिंग एंडला. या वेळेला बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा नाही सापडलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या सोबतमध्ये संघाचं अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 50 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धेश युवा मंच पोलादपूर या टीमच्या वतीनं 50 अप. परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने ओव्हर द बॉल हेड खेळण्याचा प्रयत्न मयूर आहेत तिथे. लॉंग ऑनला बॉल मार्गस्थ झाला होता आणि इथून पुढे सिंगल. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या स्लॉग ओव्हर मध्ये. गोलंदाजी करत असताना आयुष्य गोलंदाजाने थांबवलं बॅटरला. दोन्ही बॅटर सेट आहेत परंतु त्यांना अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये थांबवलंय. पुढचा बॉल खोलातला बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होता जिथे महत्वाचे खेळाडू आहेत. फिल्डिंग चांगली केली. वा अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. त्याच वेळेला महत्व फेकी सुद्धा केली आणि बघता बघता याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल. युवा गोलंदाजाने आपण पाहतोय महाडकरांना अद्यापर्यंत इम्प्रेस करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती 52 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती
पुन्हा एकदा बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न तर होता गोलंदाजी करत असताना आयुष्य गोलंदाजचा, परंतु खूपच बाहेर गेलाय आणि तो प्लॅन आपल्याला सक्सेसफुल होताना नाही पाहायला मिळाला. 2 वाईट बॉल अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाते. पुढचा बॉल यावेळेला उडवलाय, खेळाडू आहेत तिथे डीप मध्ये. ओहो, फिल्डिंग अप्रतिम, काय कॅच पकडली आहे. टाळ्यांचा गजर ऑटोमॅटिकली आपल्याला होताना पाहायला मिळतात. हे महाडकर आहेत, चांगलं क्रिकेट खेळलात तर मग टाळ्यांचा गजर ऑटोमॅटिकली होताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाची कॅच पकडली गेली आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय राजूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. डीप मध्ये आपण पाहिला खेळाडू होता सार्थक आणि काय कॅच पकडली आहे. समोर सूर मारत असताना ती कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर राजू पाटे या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. महत्वाची बाब म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय, त्यामुळे ते फार महत्वाचं असेल. धाबा इथून पुढे नाही होत आहेत. टीमची धाबा संख्या फक्त आणि फक्त आता मात्र 53 या आकड्यावरती. न्यू बॅटर अजिंक्य पवार दाखल होताना पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती. या वेळेला आला आक्रमण करायचं होतं. अपील तर केली गेली होती, परंतु इथून पुढे जर पाहा गेला तर ओव्हर स्टेपचा नो इथून पुढे बघायचा आहे. असा ओव्हर स्टेप झालेत का ते इथून पुढे आपण बघणार आहोत. वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीची मदत इथून पुढे आपण घेणार आहोत. टीव्ही अंपायर्स आमच्यासोबत जॉईंट होतील आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्लोज कॉल होता, त्यामुळे इथून पुढे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओव्हर स्टेप लाईन क्रॉस केले का गोलंदाजाने ते इथून पुढे बघावं लागेल. वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीची गगागरी यांना संपूर्ण त्यांची टीम. चला इथून पुढे आपण पाहतोय सर योग्य बाजूचा बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे इथून पुढे आता जर पाहा गेला तर चर्चा आपण पाहतोय अंपायर्स करतायत. नेमकं घडले तरी काय येस अंपायर्स डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. येस इथून पुढे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट आली आहे आणि इथून पुढे जर पाहा गेला तर अजिंक्य सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन. लक्ष वेधून चॅम्पियन स्पोर्ट्स आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी रुमान 11 महाड कॅप्टन आपण लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची कल्पना मी अगोदरच दिली होती, त्यामुळे मिड इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी लगेच या. चला चॅम्पियन स्पोर्ट्स आणि रुमान 11 महाड दोन्ही टीमचे प्रतिनिधी आपण कृपया करून या. चला शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतले आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जाऊन उभा राहिला गोलंदाज. युवा गोलंदाज आहे, नाव त्याचं आपण पाहतोय आयुष. आयुष ही हॅज ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिकचा बॉल समोर इथून पुढे आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धाच्या इनिंग मधील शेवटचा बॉल. हॅट्रिकचा बॉल इथून पुढे आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. सिंगल तर घेतली गेली आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला, फेकी दिली आहे. मृणाल तिथे होते, गॅदर चांगला नाही झालाय. 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे जर पाहा गेला तर मग 2 धाबेवरती थांबावं लागेल. आणि बघता बघता षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर अहमद टीमची धाबा संख्या 55 या आकड्यावरती. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी 56 धाबा संख्येचा पाठलाग करणार आहोत. तो म्हणजे करावा लागेल स्नेहल पर्व या टीमला. त्याआधी आपण जाणार आहोत व्यासपीठाकडे, जिथे आपण करणार आहोत या पुढच्या नेक्स्ट मॅचचा टॉस. सरपंच चांडवे सन्माननीय येरुणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो.
आणि अध्यक्ष सुदेश कळमकर यांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. सुहास अंजरले आणि येरुणकर साहेब विनाती कंपनीकडून प्रतिनिधी म्हणून ते या दोघी ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. याचबरोबर भूपेश पाटील आणि सुनील पवार यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मी उपाध्यक्ष उमेश जगताप यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा त्यांनी स्वागत करावं. येस अर्सलन इथे उपस्थित आहेत टॉस करण्यासाठी. मला वाटतं दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. येस बोथ टीमचे कॅप्टन आपण या समोर आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला अध्यक्ष साहेब आपण टॉस करून आपण घेऊयात. व्यासपीठाच्या अगदी समोर दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि आमच्यापर्यंत देखील माहिती पोहोचेल की जे दोन दोन आयकॉन आहेत ते कोण आहेत. कारण का सगळ्यांना उत्कंठ लागले की आयकॉन्स खेळाडू कोणते आहेत त्यांना बघण्यासाठी आणि त्यांच्यासोबत ग्रामीण क्रिकेट बघण्यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो आहे. त्यामुळे जशी माहिती पोहोचेल तशी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. पहिला पूर्वार्धाचा खेळ तर संपलाय, परंतु इथून पुढे जर पाहिलं तर उत्तरार्धाच्या खेळास जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत परिवर्तन. या आपण आवाज ऐकूयात. या दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज ज्यांनी आपण महत्व ज्यांच्या आवाजानं ही स्पर्धा अगदी उंच मोठ्या लेवलवरती जाऊन पोहोचली आहे असे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षल मुंडे सर. तो म्हणतो कुठे जाऊ नका, पाहत राहा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. जिथे संजय शिंदे सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतात. हॅलो हॅलो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती आणि 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता अधिपती या ठिकाणी महाडचे गरिबांकरता अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर सचिन बुटाला साहेब यांचं आगमन झाले. मी आमचे उपाध्यक्ष उमेश जगताप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. सन्माननीय डॉक्टर साहेब सचिन बुटाला. हॅलो, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026च्या भव्य पर्वामध्ये मॅचला सुरुवात होईल. दुसरा डाव. दोन्ही टीमला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. जिथे सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. अलिबाग तालुक्यातून येत असताना ज्यानं जय मल्हार अलिबागचं क्रिकेट बहुतांश वेळा अप्रतिम खेळलं असा मृणाल वरसोलकर स्ट्राईकला, तर
तर त्याच्या समोर वासिक शेख. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग, बॉलची फेक. एका दावेचं परिवर्तन 2 मध्ये होत असताना पाहायला मिळतं. अप्रतिम दर्जाची रन इन द बिटवीन विकेट या 2 बॅटर मध्ये बघायला मिळाली. सुरुवात झाली आहे धावगतीला. सध्याच्या घडीला ज्यानं संपूर्ण रायगड भरामध्ये आपल्या बॅटिंगच्या नावाचा बोलबाला केलाय, किंबहुना बॅटिंग करत असताना सर्वाधिक आविष्काराचे फटके ज्याच्या माध्यमातून खेळले जातात. कधी तो खेळपट्टीवरती बसून फटके मारतो, तर कधी तो खेळपट्टीवरती झोपून फटके मारतो. असा खेळाडू मृणाल वरसोलकर स्ट्राईक एंडला दाखल झालेला पाहायला मिळेल. तर त्याच्या साथीला खेळत असताना रायगड जिल्ह्यातील साई त्याचं गाव, आणि या रायगड जिल्ह्यामध्ये ज्यानं टेनिस क्रिकेट दणानून सोडलंय असा खेळाडू अनिकेत मोकल त्याचं नाव. ब्लॉक होल्डिंगचा चेंडू समोरच्या दिशेला, मिड ऑफला फिल्डर डिरेक्ट हिट झालाय. बॅटर बचावले जातील. सिंगलने स्ट्राईक रोटेट. धावगती सध्याच्या घडीला 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा, मान सन्मान क्रिकेटची परंपरा आणि प्रतिष्ठा, अनुशासन ज्या स्पर्धेनं नेहमी जपले ना, अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आज पहिल्याच रात्रीमध्ये आपण पाहतो. सगळे दिग्गज आयकॉन खेळाडू नेहमीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि खेळण्यासाठी येत असताना आपण पाहिलेत. आणि आजही अनिकेत मोकल, वासिक शेख हे बॅटल चांगलं रंगेल. पुण्याचा तडाखा, त्याच्यासमोर रायगडाचा खेळाडू. फुल टॉस, मोठा फटका, लॉंग ऑन ला क्लिअर, 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला चौकार. रुमन 11 महाड आणि चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा आपण आयोजकांशी संपर्क साधा. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आणि रुमन 11 महाड आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. चौकार येतोय. अनिकेत मोकल आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती दाखल झालाय. साईचा सुपरस्टार, नवोदित युवा खेळाडू मध्ये त्यानं रबर बॉलचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट दणानून सोडलं. तिथून पुढे तो टेनिस बॉल मध्ये आला आणि टेनिस बॉलला सगळीकडे भुरळ पाडली आहे असा आयकॉन खेळाडू. समोरचा चेंडू अगदी हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉलला फक्त अगदी ढकललंय. सिंगल तर नक्की मिळेल. अनिकेतला माहिती आहे वासिक शेख असा खेळाडू आहे ना, नुकताच पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्यानं मॅन ऑफ द सिरीजचं किताब आपल्या नावावरती घेतलं आणि पुण्याचा बोलबाला तिकडेही केला असा खेळाडू वासिक शेख ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये दाखल झालाय. समोरचा चेंडू गॅप मध्ये खेळायचा होता. शॉर्ट पॉइंटला फिल्डर. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. स्वतःला झोकून दिलं होतं. आज पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय सगळे या स्पर्धेचे जे काही विक्रम आहेत ते विक्रम मोडीस येतील याची चर्चा होईल या 4 रात्रीमध्ये. त्याच्या मागचं कारण आहे दर्जेदार क्रिकेट. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग सगळं काही चांगलं होतं. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू, मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. अनिकेत मोकलच्या बॅट मधून षटकार. शांत संयमी फटकेबाजी नेहमी ज्याच्या बॅटमधून बघायला मिळाली आणि तो अनिकेत आता थोड्या अंशी का होईना या मॅच मध्ये आक्रमक दिसायला लागलाय. टीम पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. स्वप्नवत सुरुवात या 56 धावांचा पाठलाग करत असताना आत्मविश्वास वाढवण्यासाठी ज्या धावा हव्या होत्या ना त्या अनिकेतनं जमा केला असंच म्हणावं लागणार आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पोलादपूर
संघातून येत असताना नेहमी ज्यांना प्रथम दर्जाची गोलंदाजी केली आहे तो आर्यन पवार बॉलिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. रुडाल बरसोलकर ज्यांना अलिबाग तालुक्याचं क्रिकेट खेळलं, महाडमध्ये तो आला आणि महाडमध्ये नेहमीच त्याची चर्चा वाढली आहे. ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्यानं अप्रतिम दर्जाचं केलेलं ते कामकाज आणि म्हणून महाडकरांच्या प्रेमापोटी त्याला पुन्हा या मानाच्या स्पर्धेमध्ये यावं लागले. समोरचा चेंडू आडवा बाटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा सिंगल घेतली जाते. मृणाल थोडा शांत झालाय. मृणाल थोडा कुठेतरी आपण जर पाहिलं तर वेगळ्या माइंडसेटनं मैदानावरती आलाय. त्याला माहिती आहे एका बाजूने जर अनिकेत मोकलची बॅट बोलतीये तर दुसऱ्या बाजूनं सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला त्यानं फक्त आणि फक्त सिंगल वरती विश्वास दाखवलाय. पण सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे मृणाल या गोष्टीसाठी कधीच ओळखला जात नाही. तो फक्त षटकार चौकार खेळतो, पण आज एवढा लांबचा प्रवास केलाय. फ्लिक करायचं होतं हलक्या दिशेला, इथे मात्र स्क्वेअर लेगची दिशा दाखवली आहे, हलक्यातनं कट केलंय. सिंगल तर इकडे सुद्धा मिळेल. एकेरीच्या सहाय्यानं पुढे जाईल धावगती. धावसंख्या धावफळकावरती 17 धावा या स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळालं. शांतता पसरली आहे. 56चा पाठलाग करायचा. प्रेक्षक वर्ग आलेत, त्यांना षटकार चौकार पाहायचे आहेत, महत्वाच्या क्षणी विकेटही बघायच्या आहेत आणि रंगतदार सामना. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, याच पटक्यांसाठी मृणाल ओळखला जातो आणि आता यदा कदाचित त्यानं ते आत्मसात केलंय की त्याला कळून चुकलंय. आता सिंगल डबल बस झाली. आता जो आपला नॅचरल गेम आहे ना तो दाखवायचा आहे आणि सध्याच्या घडीला मृणाल तेच करतोय. तो बसला होता पण बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या थांबली 17 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका, बॉल लवडवलाय, फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली. कोणतीही चूक नाहीये. या मॅच मध्ये एक मोठी विकेट येत असताना पाहायला मिळेल. मृणाल वर्सोलकर बाद. मॅचची मोठी विकेट येत असताना पाहायला मिळते. अडचणी मोठ्यात आणि अडचणीनं सामोरं जावं लागेल. 17 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ संपला, 17 धावा आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रभर एका गोष्टीची चर्चा होती. अलिबाग तालुक्याचं क्रिकेट ज्यानं 7 समुद्र पार नेलं, रायगड जिल्ह्यातील एक वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असा खेळाडू पंकज जाधव संपला का? पंकज जाधव टेनिस बॉल क्रिकेट मध्ये मागे गेला का? त्याची बॅट बोलत नाहीये का? पण त्या चर्चेला उधाण येत असताना ज्या पठ्ठ्यानं कमबॅक केलंय आणि सध्याच्या घडीला ज्याच्या बॅटिंगची चर्चा झाली आहे असा खेळाडू, सगळ्यांचा लाडका बूम बूम माठ्या म्हणजे पंकज जाधव मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळालाय. खेळावं लागेल. एक महत्वाचा खेळाडू, अलिबाग तालुक्याचं वैभव मैदानाच्या आतमध्ये, तर त्याच्या समोर पोलादपूरचा एक युवा खेळाडू आर्यन पवार, त्यानं केलाय विकेटचा वार. समोरचा चेंडू गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा राईज झाला आणि बॅटर पंकज जाधव साठी सरप्राईज होता एखादा मोठा वाढदिवसासारखा. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल, कमबॅक, पुनर्र्पण आर्यन पवारनं या मॅच मध्ये आणलंय. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. पंकज जाधव ऑन स्ट्राइक. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट, फटका चांगला खेळला, गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला, बॉल निघून जाईल, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना बघायला मिळतील. चॅम्पियन स्पोर्ट्सच्या कप्तान किंवा संघनायक ते आणखीन संघातले खेळाडू कोणी असतील त्यांनी त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. चॅम्पियन स्पोर्ट्स फ्रेंड्स ग्रुपच्या 34व्या वर्षातल्या या विद्युत धोतातील स्पर्धेकरता या ठिकाणी आलेल्या शेकडो महाडकर नागरिकांचं मनपूर्वक स्वागत. ज्या ज्या सन्माननीय मान्यवरांनी, संस्थांनी
या विद्युत झोतातील 4 दिवसाच्या स्पर्धेकरता आम्हाला सहकार्य केलं आहे, ते या ठिकाणी उपस्थित असतील तर मी सर्वांना फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने विनम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. येस सर, हा चौकार आहे. शेवटच्या बॉलवरती पंकजच्या बॅटमधून हे कळवलं जात आहे. फक्त मुख्य मंच आहे ना, त्या मंचाच्या वरून जर बॉल आला तर चौकार ग्राह्य धरला जाईल. त्या मंचाला लागून जर बॉल पुढे आला तर जेवढ्या धावा धावल्या जातील तेवढ्या ग्राह्य धरल्या जातील. आणि समालोचन जे कक्ष आहे त्या कक्षाच्या स्टँडला जर खाली बॉल लागला तर तिथे 4 धावा आहेत. हा चौकार जर इथे आला तर इथे धावगतीला आकार नक्की येईल आणि या चौकाराच्या सहाय्यानं चला
ऑन फील्ड अंपायर डिसिजननं आणि आमच्या आयोजन कमिटीनं सगळ्यांनी निर्णय कळवलाय की हा चौकार आहे. चौकार असेल आणि आता पुन्हा आपण मॅचला सुरुवात करतोय. बघा पुन्हा मी रिमाइंड करतो तुम्हाला की फक्त जो मुख्य मंच आहे आणि त्या मंचाच्या दिशेनं मुख्य मंच आहे. तर मुख्य मंचाच्या वरती जर एक बाउन्स चेंडू जर आला तरच तो चौकार किंबहुना जर डिरेक्ट आला स्टेजवरती तरच षटकार ग्राह्य धरला जाईल. आणि स्टेजला लागून जर बॉल पुन्हा ग्राउंडमध्ये आला तर जेवढ्या धावा धावल्या जातील तेवढ्या ग्राह्य धरल्या जातील. आणि हा जो समालोचन कक्ष आहे या समालोचन कक्षाचा जो स्टँड आहे 21 धावा. त्या स्टँडला जर बॉल लागला तर तो डिरेक्ट पडला तर षटकार किंबहुना जर टप्पा पडला तर तो चौकार ग्राह्य धरला जाईल. या सगळ्या नियमावली पुन्हा मी तुम्हाला रिमाइंड करतोय. याच दोन्हीकडे जिकडे स्टेजच्या डाव्या बाजूला कॅमेरामॅनचा स्टँड आहे आणि स्टेजच्या उजव्या बाजूला समालोचन कक्ष, त्या स्टँडला लागला तर चौकार किंवा षटकार असेल. ओके. सामन्याला सुरुवात झाली आहे. हा पुढचा बॉल रिव्हर्स अस्त्र काढलंय. अनिकेत मोकल याच आविष्काराच्या फटक्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू दाखल होत असताना पाहायला मिळाले. एक आयकॉन खेळाडू आहे ज्यांना बॅटिंग करत असताना प्रतिम दर्जाचं योगदान टीम आपण जर पाहिलं तर पोलादपूर संघाला दिलं. पण सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आक्रमण झालं. पहिल्याच बॉलवरती दोन आयकॉनचं बॅटल रंगलंय. एकाकडे बॉल आहे तर एकाकडे बॅट आहे. दोघांकडे गुणवत्ता टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची तीच आहे. प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करत आलेत आणि म्हणूनच आज या महाड पर्यंतचा आयकॉनचा ट्रॅव्हल त्यांनी केलाय. सगळे दिग्गज रती महारथी या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. स्वतःला सिद्ध करतील आणि प्रसिद्धी देण्यासाठी आमचं महाडकर नेहमीच इकडे गर्दी करत असताना पाहायला मिळतं. समोरचा बॉल लांबून खेळायचा होता. बॅटच्या टोला लागला. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल आणि मैदानावरती एक डॉट बॉल. पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू तिकडे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. कमबॅक पुनर्र्पण मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज राजूने केलंय. आयकॉन खेळाडूंची ही लढत. धावसंख्या 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोरचा बॉल नक्की कोणता फटका खेळायचा होता किंबहुना अनिकेतनं माइंडसेट काय केलं होतं. फक्त आणि फक्त सिंगल साठी बॅट समोर आणली आणि तिथे मात्र गोलंदाज राजू हुशार होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा लेग ब्रेकचा वापर. वळण निर्माण करत असताना चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कीपर मिस झाले आणि तदनंतर डॉट बॉल. चौकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर एज होती. यस बॅटची कडाई घेतली होती म्हणजे कॅच सुटली यष्टांच्या मागे. अनिकेत मोकल सारख्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देताय. तो महागडा खेळाडू आहे. तो नेहमीच रायगडाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. युवा रायगडचं यंदाच्या हंगामामध्ये ज्यानं प्रतिनिधित्व केलं तो खेळाडू खेळतोय. समोरचा बॉल टप्पा पडला. बाहेर निघालाय. पंच कळवतील हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावपल्ला 26 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 26 धावा. पुढचा बॉल. पुनश्च एकदा गोलंदाज राजू आयकॉन खेळाडू. समोरचा बॉल अगदी पायात टाकला. बॅटला शांत केलं किंबहुना फक्त आणि फक्त सन्मान देण्यासाठी भाग पडलाय मैदानावरती राजू आणि राजूचा बोलबाला गोलंदाजीचा आपण पाहतोय. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. सामन्यामध्ये रोमहर्षकता आली आहे कारण की 27 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. या षटकातील अजूनही या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता स्ट्राईकला आला पंकज जाधव.
या रायगड जिल्ह्यातील एक वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलं. डिंगडॉंग पुणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्याला आपण पाहिलं असा खेळाडू पंकज, यंदाची रायगड प्रीमियर लीग आणि तिथून झालेला त्याचा कमबॅक, अलिबागची 3 तालुक्यांची स्पर्धा, तिथे केलेली त्यानं बॅटिंग, सर्वाधिक लांब पल्ल्याचे षटकार मारणे ही त्याची ओळख असा खेळाडू पंकज जाधव स्ट्राईकला. नेहमीच प्रेक्षकांचा आवडता खेळाडू राहिला पंकज जाधव. समोरचा खेळाडू पंकज जाधव, बूम 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 माठ्या त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. गोष्टी ही मिळवाव्या लागतात, त्याच्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. आणि होय, भरपूर मेहनत पंकज जाधवनी या क्रिकेटवरती केली आहे. याआधी मी मगाशी ज्यावेळेला तो बॅटिंगला आला त्यावेळेलाच म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूवरती टीका व्हायला लागल्या होत्या, सगळ्यांनी बोट ठेवली की पंकज जाधव खेळत नाहीये, तो बॅकफुटवरती चाललाय, त्याचं प्रतिउत्तर आज तो मैदानावरती देतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला फटका फसेल. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, विकेट धोक्यात आहे, सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल. अप्रतिम अप्रतिम रन भेटू विकेट. चांगलं ताळमेळ, परफेक्ट कॉलिंग आणि परफेक्ट कॉम्बिनेशन बघायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती मिळतात त्या 2 धावा. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या तब्बल 35 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती, 56चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता बाकी आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. मॅचला जिंकण्यासाठी प्रति षटकाच्या मागे 10.50च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे टीम स्नेहल पर्व या टीमला. आता कोणते गोलंदाज येतील, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाईल, किंबहुना आपल्या संघामध्ये आयकॉन खेळाडू आहेत, मग ग्रामीणच्या खेळाडूला 2 षटकं दिली जातील का, याही गोष्टीची चर्चा आहे ना. किंबहुना असं असतं की ग्रामीणचे खेळाडू खेळतात, त्याच्यामध्ये जर आयकॉन आले मग त्या आयकॉन खेळाडू कंपल्सरी 2 ओव्हर टाकत असताना पाहायला मिळतात. पण तसं नाहीये. पोलादपूरचे खेळाडू हुशार आहेत, त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आतापर्यंत प्रबळ गोलंदाजी कोणी केली आहे, प्रभावित कोणी करून सोडलंय, तर होय आर्यन पवार त्याचं नाव आहे. त्यानं अप्रतिम दर्जाची बॉलिंग केली आणि होय आता त्यालाच महत्वाच्या क्षणी आणलंय. जर चांगली बॉलिंग झाली तर पोलादपूर संघ या मॅच मध्ये येईल आणि जर इथे धावा बनवल्या तर स्नेहल पर्व आपण जर पाहिले तर संघ फ्रंट फूट वरती येईल. एका बाजूला पोलादपूरचा संघ, एका बाजूला अलिबागचा संघ नशीब आजमावतोय. पहिलीच मॅच. समोरचा चेंडू, फुलर लेनचा बॉल, फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑनला फटका चांगला खेळलाय, सिंगल तरी इकडे सुद्धा मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं आता पुन्हा नवानं पंकज जाधव स्ट्राईकला आलेला पाहायला मिळालाय. पंकजच्या बॅटमधून धावा हवा, धावा बनवायच्या तब्बल आपण जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये 20. मोठं आव्हान आहे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा स्वाभिमानाची आहे. क्रिकेटची परंपरा आणि प्रतिष्ठा जपली या स्पर्धेनं नेहमीच. समोरचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, ऑन साइडला बॉल जाईल, मिड विकेटला, फिल्डर डीप मधून येतात. राजू, चांगली फिल्डिंग, बॅकअप चांगलं होतं. 1 धाव तिथे सुद्धा मिळेल. तर आर्यनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. युवा खेळाडू पोलादपूरकरांसाठी आपण जर पाहिलं तर तो अगदी धावून आला असंही म्हणावं लागेल. 56 धावा डिपेंड करत असताना त्यानं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करायला सुरुवात केली. हा पुढचा बॉल अनिकेतनं उडवलाय बॉलला, लॉंग ऑन ला स्ट्रॉंग, भव्य आसमानी षटकार.
काय बॅटिंग करतोय साई गावचा सुपरस्टार. आज आपण जर पाहिलं तर या महाड नगरीमध्ये स्वतःच्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडले या महाडकरांना. 24 धावांचा वाद एक हे एकट्याच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 43. बॉलची मागणी केली जाईल. 43 धावा धावफलकावर. सामन्याचं समीकरण बदलून टाकलंय या षटकारानं. इथून पुढे येणारे चेंडू 9 आहेत. 9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक मोठा फटका डिस्टन्स कव्हर करेल. मॅच बॉल आलाय. 9 चेंडू 13 धावांची गरज. अनिकेत सलामीला आलेला खेळाडू. उगाच आपण जर पाहिलं तर यंदाच्या युवा रायगड संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं नव्हतं. तिकडे सुद्धा तो सलामीला आला. तिकडे सुद्धा त्यानं भरपूर सारा धावा बनवल्या आणि तिकडे सुद्धा त्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि आज तो ॲज अ आयकॉन म्हणून या महाड नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल. खोलात बॉल. चांगला चेंडू होता. समोर फटका त्याहून चांगला खेळला. मिड विकेटच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर आहेत. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती मिळते. बघा ना, अनिकेतचं मी कौतुक या गोष्टीसाठी करेल की तो अद्याप जास्तीचे डॉट बॉल खेळलाच नाहीये. एका बाजूने षटकार घेतला की दुसऱ्या बाजूने तो सिंगल घेतोय आणि धावगती पुढे पुढे नेतोय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. पंकज जाधव ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल तिकडे चालला. फिल्डर आहेत. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे निघेल आणि आता पोहोचेल ती तब्बल आपण जर पाहिलं तर 45 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मॅच रंगात आली आहे. पहिला सामना तुम्ही पाहताय रोमहर्षकतेकडे वळलाय. एका बाजूला टीम सिद्धशेठ युवा मंच पोलादपूर तर त्याच्या विपक्षामध्ये स्नेहल पर्व. अनिकेत मोकल त्याच्या बॅटमधून लॉंग ऑफ क्लिअर. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. मोकलची आपल्याला पाहायला मिळाली. हे सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. सगळ्यांना दाखवलं जात आहे. महाडचं प्रेक्षक वर्ग अगदी मैदानाच्या चहू बाजूला आपण जर पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. एकदा मॅच चालू झाली की अलोट प्रेक्षक वर्ग इकडे दाखल होतात. जागा नसते प्रेक्षकांना. या स्पर्धेनं सगळे आपण जर पाहिलं तर विक्रम मोडीस आणलेत. महाराष्ट्राच्या बाहेर भारतातील सगळ्या आयकॉन खेळाडूंनी या मैदानावरती आपला खेळ खेळला आणि म्हणूनच का होईना त्या सगळ्या आयकॉन खेळाडूंना पाहण्यासाठी हा महाडचा प्रचंड प्रेक्षक वर्ग इकडे दाखल होत असताना पाहायला मिळेल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय, तुम्ही अनुभवताय, तुम्ही ज्या स्पर्धेचा अगदी आनंद घेताय. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित विद्युत जोतातील मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेटची ही भव्य स्पर्धा. स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य पर्व. पहिलाच बॉल ब्लॉक होल लाईनचा पाहायला मिळाला. यष्टांच्या समोर पकडले जातात. लेग बिफोरची विकेट येते. पहिल्याच बॉल वरती पहिला मोठा धक्का. पंकज जाधव बाद. तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं किती आहे तर एकंदरीत 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या होत्या. 6 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलला विकेट आली आहे.
मॅच ऑन होईल, जिथे 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे आणि 5 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना रायगड जिल्ह्यातून येत असताना ज्यानं देवत गावाचं क्रिकेट प्रचंड खेळलं आणि खेळत असताना ज्यानं या मैदानावरती गोलंदाजी करत असताना अगदी आगीचे गोळे फेकले आणि असा खेळाडू संपूर्ण ज्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये 2 4 व्हीलर आपल्या नावावरती ज्यानं केला तो मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. पुढचा बॉल ओ हो या वेळेला कोलाट टाकलाय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अजिंक्य आणि अजिंक्यची गोलंदाजी या मॅच मध्ये चर्चेचा विषय बनेल. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका मॅच नेल पर्व टीम कडे. अजून एक डॉट बॉल. मॅच पुन्हा नव्यानं आपण जर पाहिलं तर सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपूर टीम कडे रंगली ही मॅच. पहिला सामना या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर भव्य पर्व आणि पहिलीच मॅच तुम्ही पाहताय रोमहर्षकतेकडे चालली आहे. समोरचा बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इकडे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज क्रमांक 3 मयूर वाघमारे 0 वरती बाद. सामना रंगतदार अवस्थेमध्ये मॅच येत असताना पाहायला मिळेल. आता सामन्याची रोमहर्षकता वाढली आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता तुम्ही पाहताय. कुठला सामना कुठे आलाय होत्याचं नव्हतं झालंय. सगळ्यांना वाटलं की आता ही मॅच आरामामध्ये निघून आरामामध्ये चालली आहे टीम स्नेहल पर्व टीम कडे. पण त्याच वेळेला अजिंक्य नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि त्यानं मात्र सामना पोलादपूरकडे पुन्हा आणलाय. 3 चेंडू 7 धावा. बॅटिंग करण्यासाठी नवीन खेळाडू आयुष बोकाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. समोरचा बॉल. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ट्विस्ट आणि ट्विस्ट मैदानावरती तुम्ही पाहताय. महाडकर बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे अजिंक्यसाठी. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना मॅच रंगात आली आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता तुम्ही पाहताय. सामना रंगलाय. रंगतदार अवस्थेमध्ये मॅच येत असताना पाहायला मिळेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुन्हा नव्यानं मिळालेली ती संधी, त्या संधीचं सोनं करायचं आहे. खेळाडूचं नाव आहे अनिकेत मोकल. नक्की तो कशा पद्धतीची बॅटिंग करेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. अनिकेत मोकल ऑन स्ट्राइक. मोठा फटका. बॉल उडालाय सीमा रेषेच्या पार. अनिकेत मोकल साई गावचा सुपरस्टार त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. मॅच संपली आहे का? नाही. इथेही डॉट बॉल येऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण नेहमी म्हणतो ना की एका बॉल मध्ये कधी कधी 6 होतात, त्या बनल्या. पण कधी कधी एका बॉल मध्ये 1 बनत नाही, त्या बनवायच्या आहेत. आणि आता मात्र आपण पाहतोय मॅच रंगात आली आहे. प्रेक्षकांना हवा असा सामना. आणि म्हणूनच का होईना या स्पर्धेची हवा प्रचंड महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला भुरळ पाडत असताना नेहमीच बघायला मिळाली. 1 चेंडू 1 धावेची गरज. आता बॅटर वरती सुद्धा प्रेशर तेवढाच आहे, बॉलर वरती सुद्धा प्रेशर तेवढाच आहे. आणि त्याहून अधिकचा प्रेशर आहे ना त्या क्षेत्ररक्षकांवरती आहे, जे 38 सर्कलच्या आतमध्ये प्रचंड जवळ आलेत. 1 बॉल 1. अनिकेत मोकल. एक चेंडू आणि आवश्यकता तुम्ही पाहताय.
एका बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर एका धावेची गैरज. काय मॅच आहे आज या स्पर्धेची, पोच पावती पहिल्याच मॅच मध्ये. म्हणजे इथून पुढे आपण जर पाहिलं ना तर ही मॅच सांगून जाते की 4 रात्रीमध्ये प्रत्येक सामना हा याच दर्जाचा होणार. म्हणजे सुरुवात एवढी चांगली आहे तर या स्पर्धेची सांगता कशी असणार. आणि निश्चितपणे या स्पर्धेची सांगता होत असताना ही स्पर्धा यशाच्या उंच उंच शिखराकडे जाणार. एक बॉल एक धावेची गरज. स्ट्राईकला अनिकेत मोकल या मॅच मध्ये आतापर्यंतचा हिरो राहिलाय. तो आता एक बॉल मध्ये एक धाव कशा पद्धतीने ठोकेल. 14 बॉल मध्ये 35 धावांचा वादी खेळ अनिकेतनं केला. चला फास्ट खेळा. टीम सिद्धेशेठ युवा मंच पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये स्नेहल पर्व अलिबाग. मॅच रंगली आहे. एक बॉल एक. हा पुढचा बॉल. बॉल खेळलाय शॉर्ट पॉइंटला आणि सिंगल कंप्लीट. मॅच जिंकली आहे व अनिकेत लाजबाब लाजबाब वन साइड हिरो. एकटा लढला एकटा भिडला आणि एकट्यानं जिंकून घेतलं हे सारं. अनिकेत मोकल साईचा सुपरस्टार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅचच्या किताबासाठी अप्रतिम दर्जाची बॅटिंग. मॅचच्या सगळ्यात जबाबदार आपल्या खांद्यावरती घेतल्या आणि एकट्यानं हा सामना जिंकून दिला असा अनिकेत मोकल. रायगडचं वैभव. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच साठी मुख्य मंचावरती आपण यायचं. स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच अनिकेत मोकल पहिला